जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं। म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून। ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्स फॅट फ्री। प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य, म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम। आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो। नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत। 5 वर्ष शहराला नगरसेवकच नाही, शहरातील समस्यांचा वाढता डोंगर। सामान्य जनतेला मूलभूत सुविधा मिळणार का? शहराचा विकास कसा होणार? जनतेचे प्रश्न सुटणार का? आता मात्र प्रत्येक प्रभागाला मिळणार नगरसेवक। नगरसेवक कसा हवा पहा जनतेचं मत। माझा महाराष्ट्र न्यूजच्या प्रत्येक प्रभागातील ग्राउंड रिपोर्ट मध्ये। कोण निवडून आल्यापुरतं नमस्कार करतात, तिथनं कोण काय चमत्कार चला झालं लक्षच देत नाहीत। नगरसेवक स्वतःचा स्वार्थ न बघता जनतेच्या कल्याणासाठी काम करणारा नगरसेवक आम्हाला हवा। ते त्यात पाया पडून आपले जात्यात, परत काय हरकत नाहीत। म्युन्सिपालिटी एक माणूस इथं नाही आहे, नगरसेवकला आम्ही निवडून आणून करायचं काय? मग आम्ही सोन्यासारखं कान खायचं, गटर हात घालायचं, तुम्हाला बरं वाटते काय? आम्हाला आजार काढायला लागले, रोज उठून दवाखान्याची आम्ही भर करतोय। बरोबर आहे ना, ज्यावेळी आम्हाला गरज असते त्यावेळी कोणी भेटायला येत नाही। म्युन्सिपालिटी एक माणूस इथं नाही आहे, नगरसेवकला आम्ही निवडून आणून करायचं काय? कारण येऊन फक्त मतदान द्या, आम्ही हे करतो आम्ही ते करतो असं आता आम्हाला चालणार नाही। आम्ही तुम्हाला आम्ही स्पष्ट आम्ही खापू पण देणार नाही। प्रभाग क्रमांक 1 कसबा बावडा इथं मी आज आलेली आहे आणि आता मी आलेली आहे कसबा बावड्यातील धनगर गल्लीमध्ये आणि तिथं जाणून घेऊया महिलांकडून की एकूणच नगरसेवक त्यांना कसा हवा आहे। नमस्कार काकी। नमस्कार। किती वर्ष झालं तुम्ही इथे राहताय? 30 वर्ष झाली इथं आहे आम्ही। आता 30 वर्ष झाली तुम्ही इथं राहताय, मग नगरसेवकांच्या आता निवडणूक लागणार आहेत, मग तुम्हाला नगरसेवक कसा हवा? अहो नगरसेवक कसं सगळी कामं व्यवस्थित करणारा नगरसेवक आम्हाला पाहिजे। बाकी काय कचरा गटारे साफ करणे, कुत्री बटकी फिरते त्यांचं काहीतरी तिने बघितलं पाहिजे। लाईटी डांबावर नसते त्यांचं त्याचं काहीतरी बघितलं पाहिजे। असं आम्हाला नगरसेवक पाहिजे। आम्ही आग मारल्याबरोबर तिने लगेच लक्ष दिलं पाहिजे आणि आलं पाहिजे बघायला। हो असा नगरसेवक पाहिजे। कोण निवडून आल्यापुरतं नमस्कार करतात, तिथनं कोण काय चमत्कार चला झालं लक्षच देत नाहीत। बरं, नगरसेवकांच्या तर आता निवडणूक होत आहे, नगरसेवक तर तुम्हाला मिळणारच, पण यामागे निवडणुका झाल्या नव्हत्या, म्हणजे 4-5 वर्ष झाल्या निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यावेळेला नगरसेवक नव्हते। मग त्यावेळेला जर अशा समस्या आल्या असतील तुम्हाला, तर त्यावेळेला तुम्ही काय करत होते? त्यावेळेला उपाय म्हणजे आम्ही भागातील जे म्हणजे हे असतील आरोग्य विभागाचे अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील त्यांना आम्ही फोन करून कळवत होतो, पण त्यांच्याकडून हवा तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता। ज्यावेळेला नगरसेवक होते आम्ही त्यांना हक्कानं विचारत होतो की बाबा ह्या भागात आलेले आहेत आरोग्य कर्मचारी किंवा कुत्रे असतील किंवा भागातील नागरिकांच्या काही समस्या असतील तर त्यांना आम्ही सांगत होतो, पण त्याच्यावर ते लगेच म्हणजे हे करत होते। पण नगरसेवक कसा हवा? नगरसेवक स्वतःचा स्वार्थ न बघता जनतेच्या कल्याणासाठी काम करणारा नगरसेवक आम्हाला हवा। त्याच्यामुळे आता जरी म्हणजे खासदारकीची निवडणूक झाली किंवा आमदारकीची निवडणूक झाली तर जे एकदा निवडून जे गेलेत ते काय परत फिरकलेले नाहीत। आता जवळजवळ आमच्या भागातल्या गटरी बदलून 25 वर्ष झाली। त्या 25 वर्षामध्ये एकदा ही गटरी बदलण्याचे काम किंवा रस्त्याचं काम अजिबात व्यवस्थित केलेलं नाही। आता पाण्याची काही म्हणजे चावीच्या पाण्याची काही समस्या असेल तर त्याला आम्ही कसं तरी नागरिक भागातले तोंड देतो, पण इकडे एखादा पाण्याचा टँकर पाठवणे किंवा काही असला काहीही प्रकार नाही। नागरिकांनी त्याच्या बोरिंगचं पाणी आणायचं आणि आहे त्याच्यात हे समाधान मानून गप्प बसायचं। तुमचं काय मत आहे का की नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? होत नसेल तर? कचरा गटरी हेच की कुत्री गलीला असतात सारखी, पोरं आमची अशी लहान खेळतात, जरा भीती वाटते। आज या पोरग्याला चावलं बघा, ते त्यात पाया पडून आपले जात्यात, परत काय हरकत नाहीत। असं हे स्वच्छता गलीला आपले असावी एवढं। आता माझ्या बरोबर आणखी काही महिला आहेत, त्यांना विचारूया, एकूणच त्यांचं मत जाणून घेऊया की नगरसेवक त्यांना कसा हवा आहे। नमस्कार काकी। बोला। किती वर्ष झालं तुम्ही इथे राहताय? झालं 30 वर्ष। 30 वर्ष। बरं, आता एकदाच नांदाल्यास मी 30 वर्षात गटर ही नवीन घातल्या, एवढे गटर येते, पाणी जायत नाही भरून, ते उलटून जाते गटरीतनं, सगळ्या रस्त्याने पाणी होते पावसाळ्यात। पुढे गेला असं तर एवढं गुडघ्या एवढं पाणी साठतंय, पण नगरसेवकचं हे काम असते करायचं। गटर काढून घ्यायचं, नगरसेवकनं त्या कामगाराच्या मागे उभा राहायला लागतंय। नगरसेवक नुसतं निवडून आलं म्हणजे नाही, सुविधा करून घ्यायचं,
निकाल काय लगेच देतात माणसं. आता मी हे काय केलं हे बघा तुम्ही. तिथं साचलेलं मी आता ती घाण ब्लिचिंग पावडर विकत आणून टाकायला मुलग्याचं लग्न आहे. मग ते डासन भरलंय घर. गटर तुम्हाला जावतो चला. असं सगळं असलं तर नगरसेवक आमच्या इथं राहून देतो. सगळं सुविधा, पाणी पण यायला पाहिजे. पाणी तर बोंबच आहे पाण्याची. पाणी 5 फूट कोण रस्ता भावासनी देत नाही. 5-5 फूट रस्ता सोडले. गटर त्यांनी व्यवस्थित घालायला. सगळ्यांनी घरात चांगली असताना पाडून दिल्यात. शाहू महाराजाच्या वचनाला वट्टात लावलेल्या नाही माणसाने. वचन पाळलं धनगर समाजाच्या माणसाने. त्यांनी सुविधा करून द्यायला पाहिजे. आता गेली कामाला. गटार हे पाणी तर आमच्या इथं नाहीच. आमची पाठीमागे कनेक्शन आहे. पुढे आहे खरं पाठीमाग नाही. पाठीमागे कनेक्शन आहे आमचं. म्हणजे तुम्हाला काय काय समस्या येतात तरी इथं? सारखं तक्रार करतोय आम्ही पाण्याबद्दल, खरं पाणी नाहीच आम्हाला. बरं, इतके वर्ष आता इथं नगरसेवक नव्हते, मग अशा जर समस्या आल्यानंतर तुम्ही काय करत होता? कोण? तुम्ही म्हणजे नागरिक सगळे अहो, आम्ही स्वतःहून हे दार लोटतोय, स्वतःहून गटर काढतोय. म्युन्सिपालिटी एक माणूस इथं नाही आहे. नगरसेवकला आम्ही निवडून आणून करायचं काय? मग आम्ही सोन्यासारखं कान खायचं आणि गटर हात घालायचं. तुम्हाला बरं वाटते काय? आम्हाला आजार काढायला लागले. रोज उठून दवाखान्याची आम्ही भर करतोय. मिळगत्री पाहिजे आम्हाला तेवढी. पाहिजे मग तो नगरसेवक. आमची गली स्वच्छ पाहिजे बघा. हा, गटर स्वच्छ पाहिजे. गटर मोठी घालायला पाहिजे. ती गटर बघाई, ती गटराकडे घाण बघा तुम्ही आता स्वतः सांगा. मग आम्हाला सगळं तुम्ही निर्मळ करून देणार असल्याचं तर आम्ही नगर हात करून निवडून आणतो की. हा, ही आमची इच्छा आहे. नगरसेवक निवडून आलाच पाहिजे. आम्ही काय नाही म्हणत नाही. परत या नगरसेवक नाही सगळं का नाही काय असेल ते नाही स्वच्छतेपणा ठेवायला पाहिजे. एक बाई ही जी लोटायची बाई नाही गल्ला धनगर गल्ला, ज्याचं ते सगळं दार लोटतंय, पाणी मारतंय. मग सांगा. मग एवढीच आमची इच्छा आहे बघा, बाकी काय नाही. गटर काढतच नाही तिने. काय म्हटलं? गटर काढतच नाही ते खाली असं खोरं घालून वरच्यावरच लोटत जातं. असं म्हटलं की मगच गटर काढते. तेवढंच ते त्या बाईच्या दारातली तेवढंच, ते पुढच्या बाईच्या दारातले काढतच नाही तिने. नगरसेवक मग कसा पाहिजे तुम्हाला? ह्याच तर तुमच्या समस्या आहेत. पाहिजे हो, चांगलं पाहिजे ना, स्वच्छता पाहिजे ना. काय सांगाल तुम्ही? नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? नगरसेवक मॅडम कसं आहे, आता इलेक्शन आले त्यामुळे आता सगळेजण भेटायला येतात. हो, बरोबर आहे ना. ज्यावेळी आम्हाला गरज असते त्यावेळी कोणी भेटायला येत नाही. मॅडम आम्ही हाताने गटर काढतोय. सगळ्यांची समस्या हीच आहे. राहिला पाण्याचा प्रश्न. 2-4-8 दिवस गेले ना, ज्यावेळी काळामोडीचं पाणी चालू झाले तेव्हापासून हे प्रकरण चालू आहे. जे रोज पाणी येत होतं, बावड्याला कधी पाण्याचा तुटवडा नव्हता, पण धनगर गल्लीमध्ये गेले आता वर्षभर पाण्याचा तुटवडा आहेच. आणि राहिला ह्या प्रत्येक लेडीजांच्या समस्या तीच आहे मॅडम, सगळ्यांच्या समस्या. आणि तुम्ही आता इलेक्शनसाठी जर प्रलोभने जर दाखवत असाल तर तुम्ही तर स्वतः यायचं आणि सगळ्या आमच्या समस्या समजून घ्यायच्या, मग तुम्ही बोलायचं. कारण आम्हाला जर नेता हवा असेल तर आमच्या येऊन कम्युनिकेशन केलं पाहिजे ना त्यांनी. आमच्या काय समस्या त्यांनी जाणून घेतल्या पाहिजेत. तुम्ही आता फक्त येणार, तुम्ही सांगणार, त्यांनी हे करणार, आम्ही ते करणार, हे नाही हो. सगळं सत्यात उतरवलं पाहिजे ना. कारण बोलून जाणारे पण भरपूर जण असतात, पण या ज्यावेळी मतदान होईल इलेक्शन त्यावेळी सगळेजण येतात आणि त्यावेळी कोणी तोंडी दाखवायला येत नाही मॅडम. आता मला वाटतं, आता मला माहितीये महानगरपालिकेचं भरपूर दिवस झाला आता नाहीच आहे ना. कोणी मॅडम आता नगरसेवक, माझे नगरसेवक तरी यायचं होतं नाही, ते कोणी पण आलेलं नाही मॅडम. तुमच्या काय समस्या आहेत, काय आहे काय नाही, कोणी लक्ष देत नाही. अजिबात स्वच्छतेने सरकार संडास आहे माझ्या भिताला अशी चिकटून आहे. त्याने अजिबातच लक्ष द्यायला त्याच्याकडे, अजिबात लक्ष द्यायला. संडास ते पडण्याचं कोण संडासला जात नाही. आम्ही म्हणतो संडास पाडा आणि जागा नुसती खुल्ली ठेवा, आम्हाला त्रास व्हायला. तरी पण ते म्हणजे आमचा काय संबंध नाही असं म्हणतात आम्हाला म्युन्सिपालिटीचे लोक. गटर काढण्याला पहिला मी 10 वेळा जाऊन रस्त्यावर बोलवून आणायचं मॅडम. आपल्याहून येत नाही. आमची पण लहान मुलं आहेत हो. आम्ही उठून रोज ते आता मावशी म्हणले आम्ही गटर आम्ही काढतोय मॅडम, स्वतः मी जाऊन काढते गटर काढत. मग आता येणाऱ्या नगरसेवकाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? हवं व्यक्तीनं स्वतः इथे यावं, आमची परिस्थिती समजून घ्यावी आणि त्या हिशोबाने आमच्याकडून तुम्ही आम्हाला काम करून द्यावं आणि आमचं मतदान करून घ्यावं. कारण येऊन फक्त मतदान द्या, आम्ही हे करतो आम्ही ते करतो असं आता आम्हाला चालणार नाही. आणि आम्ही स्पष्ट आम्ही खपू पण देणार नाही. तुम्ही या आणि आमच्या सगळ्या समस्या तुम्ही बघा आणि ह्यावर ते काय ते तोडगा काढा. आम्ही पांगळी माणसं घागरी घेऊन लंगडत नदीला जायला लागतंय. इथं कुत्री भटकी कुत्री दारात हाकत्यात, ते आम्ही काढून टाकायचं. दार स्वच्छता करायचं, दारात पाणी मारायची. रोज कधी लोटाय कोण येत नाही. तुम्हाला काय अपेक्षा आहे नगरसेवकांकडून? कसा पाहिजे तो तुमचा? चांगला नगरसेवक पाहिजे, आमची सुविधा चांगली करायला पाहिजे. कसा नगरसेवक हवा काकी तुम्हाला? नगरसेवक चांगले पाहिजेत. गटर काढायला कोणी येत नाही, पाणी वेळेवर येत नाही. सकाळी 9 पर्यंत पाणी असते, त्याच्यानंतर पाणी नाही दिवसभर.
नगरसेवक चांगले पाहिजेत आमच्या गल्लीला. ज्या वेळेला नगरसेवक नव्हते त्यावेळेला तुम्हाला हे प्रॉब्लेम्स येतच असतील, मग ते तुम्ही कसे नेहमीच येतात. मग ते तुम्ही कसं त्याच्यावर मात केली? आम्ही म्हणजे असं गटर काढणारे पण बाया कधी येत नाहीत, काढा म्हटलं तर काढायला पण येत नाहीत. पुढल्यांना बोलवा, निरोप द्या, फोन करा असे म्हणतात लोक. कसबा बावड्यातल्या आणखी काही भागांमध्ये मी आता आलेली आहे आणि इथं काही महिला माझ्या बरोबर आहेत, तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका नगरसेवक त्यांना कसा हवा आहे. आता निवडणुका लागणार आहेत आणि एकूणच तुम्हाला इतके वर्ष जे नगरसेवक नव्हते ते आता तुम्हाला नगरसेवक मिळणार आहेत, तर मग तो नगरसेवक कसा हवा तुम्हाला? आता पहिल्या हे बघता एक 4-5 वर्ष नगरसेवकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत, त्यामुळे सगळेच भाग बहुतेक दुर्लक्षितच आहेत. तर इथं पहिल्यांदा गटारींचा आणि जागेचा आमचा हे जास्त आहे, प्रश्न जास्त आहे. कारण जागे पण रस्ते पण झालेले नाहीत, रस्त्यात तरी सगळीकडेच आता खड्ड्यांचा प्रॉब्लेम आहेच. आपण खड्डेपूर, आता कोल्हापूरला खड्डेपूर म्हटलं तरी चालेल अशी अवस्था इथं बावड्यात पण झालेली आहे. तर गटारींचं पण काम अजिबातच नाही. म्हणजे आम्हाला आता आम्ही सगळ्या शेजारीच आहे, तर त्या गटारींसाठी आमच्यात म्हणजे कधी आम्ही वादाचं कारण होत नाही, पण गटारींसाठी आमचं होऊ शकतंय. कारण तिथून पाणी कचरा आला तर गटारीतून प्रत्येक ठिकाणी साठत जातोय, कारण गटारी आमच्या इथं झालेल्याच नाहीयेत. त्याच्यानंतर कुत्र्यांचा त्रास मॅडम खूपच आहे. म्हणजे एवढी टोळकी अशी 25, 30 कुत्र्यांची टोळकी, म्हणजे रात्री बाहेर पडणं सुद्धा अशक्य आहे, एवढा कुत्र्यांचा उच्छाद आमच्या इथं. ह्या समस्या तर आहेतच तुम्हाला, पण ह्या समस्या सोडवणारा नगरसेवक तुम्हाला कसा हवा? त्या नगरसेवकांना आता ही राहिलेली कामं सगळी करायलाच पाहिजे. जिथं काय कमतरता कामांच्या आहेत हे हातात घेऊन काम त्यांनी पूर्ण करण्याकडे जास्त कल पाहिजे. पहिल्यांदा त्यांनी इंट्रोडक्शन नाही दिलं आम्हाला तरी चालेल, डायरेक्ट कामाला सुरुवात करणे गरजेचं आहे. कारण एवढी अवस्था बिकट झालेली आहे सगळीकडे आता, त्या अनुषंगानं त्यानं कामाला सुरुवात केली चांगल्या प्रकारे तर बरंच आहे. आता नगरसेवक कसा हवा तुम्हाला? नगरसेवक म्हणजे आता आपल्या गल्लीतील काय चालू आहे, कसं आहे की बाबा सगळ्यांचं व्यवस्थित आहे का, हे गटारी व्यवस्थित आहेत का, कुठं काय अडथळा येतोय का, हे त्यांनी निरखून पाहिलं पाहिजे. आणि हा सगळं समजणारा आम्हाला नगरसेवक हवा. बरं, आता आपल्या बरोबर आणखी काही इथं नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार काका, किती वर्ष झालं इथे राहताय? मी जन्मापासून इथेच राहतोय बावड्यात. बरं, आता किती तरी वर्ष झालं आपल्याला नगरसेवक नव्हते, 4-5 वर्ष झालं आपण नगरसेवकांशिवाय आपण सगळी इथल्या भागातलं काम म्हणा, हे म्हणा, अनेक समस्या तुम्हाला आल्या असतील. मग आता नगरसेवकांच्या निवडणुका होत आहेत, मग तुम्हाला एकूणच नगरसेवक कसा हवाय? पूर्वी नगरसेवक प्रत्येक वेळेला असल्यामुळं नगरसेवकाला फोन केला की इथली कामं होत होती. पण आता 2015 ते 2020 ही आपली इलेक्शन झाल्यानंतर तुमचे आयुक्त मॅडमच्या प्रशासकाच्या ताब्यात महानगरपालिका गेल्यामुळं तिथून पुढं कुणाला विचारायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला. त्यामुळं कोल्हापूर महानगरपालिकेच्या एरियातली कामं कुठलीच झालेली नाही. रस्ता म्हणा जरी झाला तरी तो लगेच पावसाळ्याच्या नंतर उकडला गेला. रस्ते, गटारी, ड्रेनेज पण आता ज्या ठिकाणी उकरलेला आहे त्या ठिकाणी अजून परत रस्ता त्याच्यावरती झालेला नाही. त्यामुळं लोकांना ड्रेनेजचे जिथं उकरलेलं आहे त्या ठिकाणी ऍक्सिडेंट बरेचसे झालेले आहेत. आणि तुम्हाला आता ह्या समस्या तर जाणवत आहेत, पण यावर मात करणारा असा नगरसेवक कसा हवाय तुम्हाला? आता बावड्यातल्या ज्या काही समस्या आहेत, बऱ्याचशा समस्या आहेत, जे गटार आहे, ड्रेनेज आहे आता किंवा रस्ते आहेत. झूम प्रकल्पाचा मोठा प्रश्न बावड्यात आहे. सगळ्यात मोठा जर प्रश्न असेल तर तो आहे. कारण कोल्हापूरचं सगळं पाणी स्वच्छ करण्यासाठी जितेच्या वड्याचं सगळं पाणी किंवा तुमचं इतर सगळं कोल्हापुरातलं जी काही घाण आहे ती सगळी या झूम प्रकल्पात तिथं तो प्रकल्प चांगला झाला पाहिजे आणि तो इथून हल्ला पाहिजे. अशा प्रकारचं जो कोण बावड्यात काम करेल त्याला आमचा निश्चित पाठिंबा राहील. नगरसेवक कसा हवाय तुम्हाला? पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, त्याला इथल्या मूळ प्रश्नांची जाण असते. काम करणारा मिळाला तर चांगलेच आहे. बरोबर आहे. आज आज आमच्या घरी जवळजवळ 2-3 महिने झालं लाईट नाही. त्या लाईटचा एक मोठा प्रॉब्लेम आहे. नगरसेवकांना विचारलं तर नगरसेवक नाही आहेत. नगरपालिकेशी काही आम्ही कॉन्टॅक्ट करू शकत नाही. त्यामुळं त्या सुविधा सगळ्या पुरवणाराच नगरसेवक आम्हाला लागणार आहे. रस्ता, लाईट, पाण्याचा सुद्धा प्रॉब्लेम आता आमच्या मंत्री साहेबांनी इथपर्यंत
पाणी आणले, पण आता तिथून पुढे निर्वाह काहीच नाही त्यांचा. नगरसेवक कोण नसल्यामुळे काहीच करता येत नाही. कोणाला विचारणार मग, असा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळे हे येणारा सगळं- नगरसेवक कसा पाहिजे तुम्हाला? त्या सगळ्या आमच्या जाणीव अडचणी निर्माण झाल्या त्या पूर्ण करणारच असा नगरसेवक आम्हाला लागणार. आता माझ्याबरोबर आणखी काही महिला आहेत, जाणून घेऊया त्यांचं मत की त्यांना नगरसेवक कसा हवा आहे. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथे राहताय? मी झालं 25 वर्ष राहते की मी इथं. बरं. आता इतके वर्ष झालं, 4-5 वर्ष झालं निवडणुका झाल्या नव्हत्या, त्यामुळे नगरसेवक नव्हते. पण आता नगरसेवकच्या निवडणुका होणार आहेत आणि एकूणच तुम्हाला नगरसेवक मिळणार आहेत. पण तो नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक असा असावा की आमच्या इच्छा त्यांनी सगळ्या पूर्ण कराव्यात आणि आम्हाला त्यांच्या दारापर्यंत जाता यावं. त्यांनी आमच्या दारापर्यंत यावं. निवडणुकीच्या टायमाला हात पाय सगळे जोडतात, करतात सगळं. त्यावेळी सगळं करतो करतो म्हणतात आणि नंतर कुणीही काही येत नाही, फिरकत सुद्धा नाही. गटरीची प्रॉब्लेम म्हणा, कचऱ्याची प्रॉब्लेम म्हणा, पाण्याची प्रॉब्लेम म्हणा, तिने सोडवलं पाहिजे असं आमचं तरी म्हणजे मत आहे. तुमचं काय मत आहे काकी? मलाही असंच वाटतंय की आमची सगळ्या समस्या म्हणजे रस्त्याच्या असू दे, गटारीच्या, कचऱ्याच्या बाबतीत सगळ्या समस्या आमच्या त्यांनी येऊन प्रत्यक्ष येऊन भेटून आमच्याशी चर्चा करून सोडवले पाहिजेत आणि निदान 8 दिवसांनी तरी एक चक्कर टाकली पाहिजे भागात त्यांनी. आता इतके वर्ष निवडणुका नव्हत्या, म्हणजे 4-5 वर्ष, मग या समस्या तर असतीलच तुम्हाला. मग त्यावेळेला तुम्ही कसं त्याच्यावर म्हणजे उपाय करत होता? तसं काहीच आम्ही काय वैयक्तिक इथे जे पुढारी आहेत युवा नेते वगैरे त्यांच्याशी आम्ही संवाद साधत होतो, त्यांच्या परीने ते प्रयत्न करायचे, पण कधीच आम्हाला असं काहीच रिस्पॉन्स आलेला नाही. या निवडणुका जशा नाही आहेत तशा काहीच नाही, म्हणजे कोण आलेलंही नाही आहे इथं प्रत्यक्ष भेटायला किंवा आमच्या समस्या सुद्धा सॉल्व्ह झालेली नाही. तुमचं काय मत आहे काकी, कसा नगरसेवक हवा तुम्हाला? असंच आपलं सगळं दुरुस्ती हे सगळं चांगलं केलं पाहिजे. गल्ली आहे, रस्ता आहे, असं पाहिजे, गट्टरी बसवायला पाहिजेत. हेच आमच्या समस्या आहेत. किती वर्ष झालं इथे राहताय? आम्ही आता 20 वर्ष झालं राहतोय. मग तेव्हापासून प्रॉब्लेम्स आहेत तेच आहेत? तेच आहेत. गट्टरी त्यांनी काय अजून बसवायला नाहीत. पाठीमागल्या ह्या सगळ्या गट्टरी बाद झालेल्या आहेत, त्या बसवायला पाहिजेत त्यांनी. प्रभाग क्रमांक 1 मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गार्डन मध्ये मी आता आलेली आहे आणि इथं काही नागरिक माझ्या सोबत आहेत. जाणून घेऊया एकूणच त्यांच्याकडून की नगरसेवक त्यांना कसा हवा. नमस्कार. नमस्कार. तुम्हाला आता आपल्या महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत. आता इतके वर्ष आपल्याकडे नगरसेवक नव्हते, पण आता जो येणारा नगरसेवक आहे तो कसा असावा असं तुम्हाला वाटतं? नागरिकांच्या ज्या सुविधा आहेत त्या इथं बऱ्याच मिळत नाहीत. विशेषतः आंबेडकर नगरला सवतीच वागणूक दिली जाते. इथं कुठेही सुविधा मिळत नाहीत, तर त्या सुविधा देणारा असा नगरसेवक असावा अशी आमची इच्छा आहे. तुमचं काय मत आहे काका? आता कसं आहे माहिती आहे काय, आता आम्ही बरेच दिवस बघत आलेलो आहे, इथली काही व्यवस्था होईत नाही. कोण पण नगरसेवक येऊ दे, पण तो होणारा आणि इथं करणारा पाहिजे असा नगरसेवक पाहिजे. आणि आतापर्यंत आम्ही ती बघतच आलेलो आहे. एवढंच आमचं मत आहे, म्हणजे असा नगरसेवक असावा, लक्ष द्यावं. आता माझ्या बरोबर आणखी काही महिला आहेत, जाणून घेऊया त्यांना कसा नगरसेवक हवा आहे. नमस्कार काकी. नमस्कार. किती वर्ष झालं तुम्ही इथे राहताय? आम्ही तरी 30 वर्ष झाले राहतो. बर. आता इतके दिवस झालं महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या नव्हत्या, पण आता लागणार आहेत आणि उमेदवार म्हणजे एकूणच नगरसेवक तुम्हाला मिळणार आहेत, पण तो नगरसेवक कसा हवा असं तुम्हाला वाटतंय? हे आमचे रस्ते गटरे हे काम करणारी नगरसेवक हवा. लक्ष आपले आधार कार्ड गटरीचं असं लक्ष देणारा नगरसेवक हवा. तुमचं काय मत आहे काकी? पूर्णपणे म्हणजे एकदा काम केले की ते परत त्याकडे कोणीही लक्ष देत नाही त्या कामाकडे. काय तक्रार आहेत लोकांच्या, असं ह्याकडे लक्ष देणारे कोण म्हणजे कमी आहे. म्हणजे हे द्यावं असं आम्हाला नगरसेवक हवा. काय मत आहे तुमचं आजी, कसा नगरसेवक हवा? चांगलाच पाहिजे, सगळं व्यवस्थित केलं पाहिजे, सगळ्यांचं ऐकून पण घेतलं पाहिजे आणि सगळ्यांनी मदत पण केली पाहिजे. एकदा निवडून गेले की परत बघत नाहीत नगरसेवक, तसा नको. आम्हाला चांगलाच नगरसेवक पाहिजे, नाही तर परत पण येत नाही हो. एकदा गेले की आता 4-5 वर्ष झाले आपल्या इथं, आता 4-5 वर्ष झाल्या निवडणुका झाल्या नाही, त्यामुळे नगरसेवक नव्हते, पण समस्या या असतातच. मग ज्या वेळेला समस्या तुम्हाला येत असेल त्यावेळेला तुम्ही काय करत होता? जुन्या नगरसेवकांना भेटत होतो की एखादा फोन केला तर ती फोन यायला पाहिजे, यायला आता. पाहिजे असं नाही. बघायला नगरसेवक पाहिजे. आम्हाला पाण्याचा पाहिजे. प्रॉब्लेम आहे पाण्याचा आमच्या प्रश्न इकडं. तो असतो. सोडवायला पाहिजे. गटरी काढण्याचं लक्षच नसते 8-8 होय. दिवस. गटर पण नाही चांगली. गटरी सुद्धा गटरी आमच्या पण चांगला रस्त्याला नाही. चांगलं होय. आहे. जो जातीने गल्लीला यात लक्ष केल्यात, घालणार घालायला पाहिजे, नगरसेवक होय. आम्हाला. 2 गल्लीला केलेत आणि आमच्या गल्लीला केलेलं नाही गटर. मग असं नको किती 20 का हो 25 वर्ष झाले गटर नाही आमच्या गल्लीला.
पहिल्यांदा केलेली तेवढीच गटर आहे. पाणी दुपारच्या पुढे येते ते सकाळचं यायला पाहिजे, वेळेत यायला पाहिजे. कधी फोन केला की नगरसेवकांनी वेळेत यायला पाहिजे, बघायला पाहिजे, 8 दिवसाला, 15 दिवसाला फेरी महिन्याला येऊन टाकायला जायला पाहिजे. पाहिजे. काय होय. समस्या आहे तिथल्या त्या जाणून घ्यायला पाहिजेत नगरसेवक. असा नगरसेवक निवडणूक होईस पण 4दा येतील, कारण नंतर कोण येत नाही. तर आता आपण बघितलं की प्रभाग क्रमांक 1चा आपण आढावा घेतलेला आहे आणि एकूणच महिलांचं मत काय आहे आणि इथल्या नागरिकांचं मत काय आहे हे आज आपण जाणून घेतलेलं आहे. प्रभाग क्रमांक 1 कसबा बावडा पूर्ण म्हणजे 1 ते 4 प्रभाग यामध्ये जोडले गेलेले आहेत आणि इथल्या नागरिकांशी आपण संवाद साधलेला आहे आणि इथल्या नागरिकांचं जे काय मत आहे म्हणजे जो नगरसेवक नवीन होईल त्याबद्दलचं त्यांचं काय मत आहे हे आज आपण जाणून घेतलेलं आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आणि अशाच प्रभागांचा आढावा ग्राउंड रिपोर्ट पाहण्यासाठी आमच्याशी तुम्ही जोडून राहू शकता माझा महाराष्ट्र न्यूज चॅनल. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी व्हिडिओ जर्नालिस्ट नाज अत्तारसह साक्षी दळवी, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.